नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व पालकांनो. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिकवल्या जाणाऱ्या 1 व 2 वर्ष व्यवसायाची ओळख यामधील या व्हिडिओमध्ये आपण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकवला जाणारा जो व्यवसाय आहे रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग टेक्निशियन या हा जो ट्रेड आहे या ट्रेड विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. इयत्ता 10वीच्या निकालानंतर दुसऱ्या दिवसापासून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया ही व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू होत असते याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकवला जाणारा रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशन टेक्निशियन हा जो कोर्स आहे, हा जो व्यवसाय आहे, याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मी जयराम ससाने हा व्हिडिओ आपणासाठी घेऊन आलेलो आहे. आपण जर नवीन असाल तर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संबंधातील व्होकेशनल ट्रेनिंग आणि एज्युकेशन या बाबतीत जे व्हिडिओ असतील, व्हिडिओ कंटेंट असेल, माहिती असेल, त्यासाठी आपण माझ्या ITI डिजिटल स्किल हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन पुश करा. तर विद्यार्थी मित्रहो, हा जो कोर्स आहे याची माहिती आपण घेणार आहोत. रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग टेक्निशियन असं या कोर्सचं सुधारित नाव आहे. कोर्सचा कालावधी हा 2 वर्षाचा असून शैक्षणिक पात्रता ही 10वी पास प्रवेशासाठी आवश्यक आहे. यापूर्वीच मी आपणाला सांगितलेलं आहे की आता 10वी उत्तीर्ण 10वीचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून याची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू होत असते. यामध्ये या RAC ट्रेडमध्ये शॉर्ट फॉर्म वापरला जातो. काय शिकवलं जातं? मूलभूत अभियांत्रिकी कौशल्ये, गणित, भौतिकशास्त्र, अभियांत्रिकी रेखाचित्रे, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनचे तत्वज्ञान, रेफ्रिजरेशन प्रणालीचे कार्य, रेफ्रिजरेटरचे घटक, एअर कंडिशनरचे तत्वज्ञान, कूलिंग आणि हीटिंग सिस्टीम, कूलिंग आणि हीटिंग सिस्टीमचे डिझाईन, ऑपरेशन आणि मेंटेनन्स. 4 नंबर इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान, AC आणि रेफ्रिजरेटरमध्ये वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स सर्किटचे ज्ञान या व्यवसायामध्ये आपणास दिले जाते. वातावरणीय तंत्रज्ञान, एन्व्हायरमेंटल टेक्नॉलॉजी, हवामान व्यवस्थापन, वायू प्रदूषण नियंत्रण, ऊर्जा आणि बचत तंत्रज्ञान हे या विषयामध्ये शिकवलं जातं. सुरक्षा आणि मेंटेनन्स, रेफ्रिजरेशन व AC प्रणालीमध्ये सुरक्षितता कशी घेतली पाहिजे आणि त्यासाठी उपाय, देखभाल प्रक्रियेचे प्रशिक्षणही या कोर्समध्ये दिले जाते. त्यामध्ये कौशल्य असू शकतात सिस्टीमचे देखभाल व दुरुस्ती, रेफ्रिजरेटर, AC आणि कूलिंग उपकरणांची तांत्रिक दुरुस्ती आणि त्याच्यातील फॉल्ट फाइंडिंग, इलेक्ट्रिकल सर्किटचे ज्ञान, AC आणि रेफ्रिजरेटरच्या इलेक्ट्रिकल सर्किटचे मेंटेनन्स, ऑपरेशन आणि इन्स्टॉलेशन, नवीन AC आणि रेफ्रिजरेटर सिस्टीमची इन्स्टॉलेशन आणि कार्यपद्धती शिकवली जाते. वातावरणीय सुरक्षा, AC आणि रेफ्रिजरेटर वापरण्याच्या सुरक्षा बाबींचे पालन कसे करावे हे या कोर्समध्ये शिकवले जाते. ज्या करिअरच्या संधी हा कोर्स केल्यानंतर उपलब्ध आहेत त्या याप्रमाणे आहेत. रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशन तंत्रज्ञ, रेफ्रिजरेटर आणि AC सिस्टीमची देखभाल आणि दुरुस्ती करणारा तंत्रज्ञ म्हणून आपल्याला करिअरची संधी आहे. इन्स्टॉलर, नवीन AC आणि रेफ्रिजरेटर सिस्टीमचे इन्स्टॉलेशन. सेवा अभियंता, रेफ्रिजरेशन आणि AC क्षेत्रातील तांत्रिक सेवा आपण देऊ शकता. सुपरवायझर,
एसी आणि रेफ्रिजरेटर सेवा केंद्रामध्ये काम करणारा सुपरवायझर, शॉप ओनर, स्वतःचा रेफ्रिजरेशन व एसी सर्व्हिस सेंटर सुरू करणे. पात्रता वय साधारणपणे 14 ते 40 वर्ष, प्रादेशिक नियमानुसार भिन्न असू शकते. शैक्षणिक पात्रता यापूर्वीच आपण बघितलेली आहे, 10वी पास गणित आणि विज्ञान विषयामध्ये. जी नोकरीची संधी आपण वर करिअर कशामध्ये करू शकतो, तर इथेही आपल्याला या ठिकाणी आपण नोकरी कोणत्या कोणत्या ठिकाणी आपल्याला मिळू शकते, की करिअरच्या संधी कशा असू शकतात. रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग सेवा केंद्रे. रेफ्रिजरेटर, एसी आणि कूलिंग उपकरणांच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी. औद्योगिक क्षेत्र, रेफ्रिजरेटर आणि एसी सिस्टीमचे उपयोग असलेल्या औद्योगिक आस्थापना. आशियाई कंपन्या, मोठ्या प्रमाणात एसी आणि रेफ्रिजरेटर सिस्टीम वापरण्या कंपन्या. सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील HVAC, हिटिंग, व्हेंटिलेशन आणि एसी सेवाशी संबंधित सरकारी व खाजगी क्षेत्रातील नोकऱ्याही आपणास यामध्ये हा कोर्स झाल्यानंतर उपलब्ध असू शकतात. सरासरी पगार जो आपल्याला हा कोर्स केल्यानंतर मिळू शकेल, सुरुवातीला 10,000 ते 16,000 प्रतिमाह, अनुभवाने 25,000 ते 35,000. खाजगी कंपन्यांमध्ये आणि परदेशातही अधिक वेतनाच्या, अधिक पगाराच्या नोकऱ्या आपणास उपलब्ध होऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकवल्या जाणाऱ्या 2 वर्ष कालावधीच्या रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग टेक्निशियन हा जो कोर्स आहे, या कोर्सची माहिती घेतलेली आहे. नक्कीच आपण या प्रवेशासाठी हा ट्रेड घेऊ इच्छित असाल, तर इयत्ता 10वीच्या निकालानंतर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रवेशाबाबतची कारवाई करायस विसरू नका. धन्यवाद.